तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा दराया कारण उद्धाराया जन जड जीवा वाडावया शोक भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहादलो पावन झालो चराचरे करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धलो पावन झालो चराचरी तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण परत बिघडू नको उद्धाराया जन जड जीवा प्रस्तुत प्रसंगी एकदम कमी झाला आता प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असंच राहू द्या आता एक तासभर जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग असून वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भगवान बाबाची आता पुण्यतिथी होऊन गेली आणि हे निमित्त सर्वप्रथम ज्या तरुण मुलांनी हे नियोजन केलं मला आमच्या उद्धव भाऊंचा फोन आला आणि आदरणीय वयोवृद्ध हरिभाऊ महाराज घुले यांच्यामुळं तुमचं दर्शन झालं सगळ्यांचं कृष्णा महाराज आहेत आळंदीचे मृदंगाचार्य काय नाव आहे बाबा वैभव महाराज आणि आता गोड चाल गायली असे केदार महाराज आणि फुंदे महाराज बोलतेत का माणसं तिकडं कोणतरी लावा बरं जरा इथून ना काढू तिकडे जाऊन सांगा ना म्हणून 4 चरणाचा अभंग आहे आणि आपल्याला कीर्तनला 1-1.5 तास वेळ आहे त्याच्यातला अर्धा तास गेला आता बारकाले स्टेशन घ्यायचे नाही काही अष्ट्याला लाल रंगात जे नाव असतं लिहिलं ती बारकाल्या जागेवर थांबत नाही आणि अभंग सर्वांच्या त्या ठिकाणी पाठातलाय तोंड पाठ नसला तर कान पाठातला खोयना आहे आणि सर्वप्रथम जी तरुण मुलं या कार्यक्रमाचं नियोजन करतात मी त्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतो की आज तरुणांची गरज आहे का म्हाताऱ्यांची गरज आहे आता म्हातारे काय करणार आहेत त्यालाच लगीला उठताय ना है का नाही म्हणून तरुण जर पुढे आले तर कोणतंही कार्य त्या ठिकाणी यशस्वीरीतीने पार पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांना मी शतशः धन्यवाद देऊन या सेवेकडे वळतो विठाला विठाला एक तास कीर्तन करायचं आणि ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणून ना मी त्या वेळेस तुम्ही काय करायचं रागातल्या आत का असणार पण टाळ्या वाजित राहायच्या त्याच्या आत आणि तुम्ही माझे प्रमाण अशी जलद असते ती एकदम त्याच्यामुळं तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बरोबर जे संरक्षण पाहिलेलं आहे ना बंदूकधारी माणसं
ती बंदूक त्या ठिकाणी कुठं असते हो? अशी खाताच्या पिशीत पाठीव असती का अशी जोडलेली असते. त्याच्यामुळं तुम्ही असे, मी जर जलद प्रमाण म्हणलो आता जागा रे बाईनो, तर तुम्हाला टाळ सापडावा नाही लागला पाहिजे. कुठं शिक टाळीकडे सावधच ठेवायचं टाळ महाराज. कारण सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आणि आपला परमार्थ सुद्धा कसा असला पाहिजे या अभंगामध्ये संताचं लक्षण सांगितलेलं आहे. संत काय काय भूमिका करतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. 3 प्रकारचे विशेषण राजा हो संतांना दिलेले आहेत. आईचं विशेषण दिलं, नंतर वडिलाचं विशेषण दिलं, आईचं विशेषण दिलं, नंतर वडिलाचं विशेषण दिलं, आणि कृपावंत असं सुद्धा विशेषण दिलेलं आहे. बरोबर आहे. आई, संत आई कशी होऊ शकतात हो? बाप कसे होऊ शकतात संत आपला? आणि कृपावंत कसे होऊ शकतात? तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. 3 शंका आहेत तुमच्या पुढे माझ्या. संत आपली आई कसे होतात, आपले बाप संत कसे होऊ शकतात, आणि कृपावंत कसे असतात, याचा जर आपण विचार केला तर आईचं कार्य काय आणि बापाचं कार्य काय याचा जर आपण विचार केला जीवनामध्ये, आईचं काम काय हो? आईचं काम, मुलाच्या बाबतीत आईचं काय काम आहे? निस्वार्थ भूमिकेने मुलावर प्रेम करणं हे कोणाचं काम आहे? आईचं काम आहे. आणि मग आपण तर आईपासून, त्या संतापासून जन्मलेलो नाही, तरी सुद्धा संत आई कसे होऊ शकतात? महाराज एके ठिकाणी चांगदेव महाराज सांगतात, माझा खरा जन्म कधी झाला सांगू का? चांगदेव म्हणे आजचे जन्मालो चांगदेव म्हणे, आजचे जन्मालो चांगदेव म्हणे, आजचे जन्मालो चांगदेव म्हणे, आजचे जन्मालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, चांगदेव म्हणे आजचे जन्मालो चांगदेव म्हणे, आजचे जन्मालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, चांगदेव म्हणे आजचे जन्मालो चांगदेव म्हणे, आजचे जन्मालो. चांगदेव महाराज म्हणतात, माझा जन्म कधी झाला? ज्या दिवशी मला गुरु कृपा झाली त्या दिवशी जन्म झाला. चांगदेव म्हणे आजची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आपलं लक्ष जर कीर्तनात असलं ना महाराज, तर आपण गायन ऐकल्यावर आपल्या अंगावर सुद्धा काटे आल्याशिवाय राहत. पण आपलं जर लक्ष असलं, घर उघडं राहिलंय का काय, तर मग त्या ठिकाणी काही उपयोग जीवनामध्ये नसतो. ऐका, पहिल्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, आता जर पाहिलं, सगळे साधनं जास्त महाराज कधी येत आता येत. पण माणसं जास्त सुखी पहिले होते का आता येतो? पहिले. काय कारण आहे माहितीये का? काय कारण असं? बरं, पहिले माणसं त्या ठिकाणी जास्त सुखी होते महाराज. आमच्या आजीबाई तर मध्ये जर लुगडं असं ते फाटलं तर त्याला शिवायच्या, त्याला काय म्हणायच्या, दंड घातलेलं लुगडं असायचं. आणि तिचा भाऊ ज्यावेळेस भेटायला यायचा ना तिला, बर का गुले महाराज, तिचा भाऊ भेटायला आल्यानंतर आजीबाईकडे भाजी करण्यासाठी काही नसायचं, पिठलं करावं लागायचं. दुपारच्या पाऱ्यामध्ये तिचा भाऊ पायी यायचा पाथर्डीवरून, कातड्याच्या चपला राहायच्या त्याच्या पायात, त्याचा अंगठा सुद्धा चंबा राखून जोडलेला राहायचा. आणि ती आजीबाई भाऊ आल्यानंतर छपराच्या घरामध्ये पिठलं करायची. पिठलं कळतं ना, पिठलं तुम्हाला? आणि त्या पिठल्याला हटवण्यासाठी अशा 2-3 काड्या असायच्या त्या कुडाला. त्या कशाच्या काड्या? तुराट्याच्या. त्या
2 काड्या सुद्धा ती बदलीत नव्हती, त्या तशाच राहायच्या. पुन्हा पिठलं संध्याकाळी करायचं झालं की त्या काड्या आणि ते पिठलं, पण ते पिठलं त्या भावाला असं गोड लागायचं राजा हो. का गोड लागायचं? त्याचं कारण एकमेकाविषयी प्रेम होतं. आताच्या बऱ्याच भावाला वाटतंय बहीण सुद्धा लोकांचा ऐकून दावा फिवा देते काय काय वावराचा, आहे का नाही? माणसं दुःखी का झाले सांगू का तुम्हाला राजा हो? विश्वास कमी झाला सज्जनाव एकमेकावरचा, एकमेकाचा विश्वास कमी झाला आणि विश्वास कमी झाल्यामुळं माणसामध्ये दुःख जास्त त्या ठिकाणी आहे. मुलाचा बापाव नाही आणि बापाचा पोराव नाही, नवऱ्याचा बायको नाही बायकोचा सुद्धा एकाला नावच नाही ठेवायचे महाराज. आणि विश्वासाचं भांडवल कमी झालं म्हणून माणसं दुःखेत. आता आईचं काम मी सांगितलं, मग आपल्याला ज्या दिवशी संताकून ज्ञान होतं त्या दिवशी आपला खरा जन्म समजायचा. चला पुढं. संत बापाची भूमिका कशी पार पाडतात? बापाचं काम काय मुलाच्या बाबतीमध्ये? आईचं मी सांगितलं निस्वार्थ भूमिकेने प्रेम. तसं बापाचं काय काम आहे सांगा नाव? तुम्ही संन्यासी आहेत का सगळे गावातले? म्हणजे कोणाचे तरी बाप आहेत ना तुम्ही. बापाचं कार्य काय मुलाच्या प्रती? बोला ना सोपं सोपं. मुलाचं कल्याण व्हावं ही भूमिका कोणाची आहे? बापाची आहे. बरोबर आहे ना गुले महाराज? मग संताची भूमिका सुद्धा जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कैसाविधी परोपकारे, देह कैसाविधी परोपकारे, परोपकारे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कैसाविधी परोपकारे, देह कैसाविधी परोपकारे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. मग जसं बापाचं काम आहे मुलाचं कल्याण करणं, तसं संत सुद्धा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. आणि म्हणून तिसरं कार्य कोणते? तुम्ही संत माय बाप कृपावंत. कृपावंत संत कसे आहेत? कृपे कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसले. नाही काळ वेळ दया लागे, नाही काळ वेळ दया लागे, नाही काळ वेळ दया लागे, नाही काळ वेळ. आपुल्या सारखे करती तात्काळ, आपुल्या सारखे करती तात्काळ, आपुल्या सारखे करती तात्काळ, आपुल्या सारखे करती तात्काळ. नाही काळ वेळ, नाही काळ वेळ, नाही काळ वेळ, नाही काळ वेळ. मग सगळ्यावर कृपा का होत नाही संताची? जर कृपा करणारे तर सगळ्यावर का होत नाही? का होत नाही सांगू का? सगळ्यावर होत नाही त्याचं कारण ऐका राजा हो. माणसं 3 जागेवर गुंतलेले आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. काही माणसं सत्यात गुंतलेले आहेत, सत्य शोधण्यात गुंतलेले आहेत. काही माणसं काय शोधण्यात? सत्य शोधण्यात गुंतलेले आहेत. एक वर्ग सत्यत गुंतलेला आहे, एक सत्यतला आणि ह्यो एक सत्यातला. किती झाले? सत्य शोधतो त्याला त्या ठिकाणी संत म्हणायचं. आणि एक वर्ग असा आहे की सत्ता पाहिजे. 2 वर्ग झाले का? आणि दोन्हीत नाही ते पत्त्यात गुंतलेले आहेत, आहे का नाही?
एक सत्यामध्ये गुतलाय शोधायला, एक सत्ता शोधायला गुतलाय, आणि एक काय शोधायला गुतलाय? पत्ता. आणि पत्ता नाव बघा त्याचं कसं आहे, त्या सगळा त्याचा पत्ताच बुडीत येते तिथं घराचा, है का नाही? त्याच्या नादी लागलं की मग त्या ठिकाणी, त्याच्यामुळे त्याचं नाव सुद्धा काय, पत्ताच जागेवर ठेवत नाही, म्हणून त्याचं नाव पत्ता आहे बरं का. आपल्या इथं नाही कोणी खेळत, ते चांगलं आहे. म्हणून प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. महाराज अनेक प्रकारचे लोक आहेत, आणि आज जे आपल्याला घराघरात जे दुःख होतं ना सज्जनाओ, कोणतंही घर असू द्या, फक्त एकाच कारणाने दुःख होतंय सगळ्या घरी. नीट ऐका बरं का. कोणतं कारण आहे? प्रत्येक माणूस जो दुःखी आणि तुम्हाला जी त्याचा चेहरा पडलेला दिसतोय, फक्त त्यांचं म्हणणं आहे, म्हातारी असो किंवा माणूस असो, एकच दुःख नाही सगळ्या माणसांचं. तुम्ही जर सगळ्या म्हाताऱ्यांना विचारलं ना, बाबा नेमकं काय अडचण आहे, तुम्ही जरा नाराज दिसतात, ते सगळे म्हातारे तुम्हाला दोनच उत्तरं देतील. ते म्हणतील कुणीच कुणाचं नाही, आणि माणसाचं काही खरं. तिसरं उत्तर त्यांच्याकडं नाही महाराज. आणि घरामध्ये प्रत्येकाला असं वाटतंय की माझं सगळ्यांनी ऐकावं. राजकारणामध्ये सुद्धा दुसरं भांडणच नाही, सगळ्या पुढाऱ्यांनी माझं ऐकावं, आणि ते काय ऐकत एकमेकाचं. घरात जसं तसंच त्या ठिकाणी फक्त माझं ऐका. आणि म्हणून हे मी पण एकदा गेला की त्याला संन्याशी म्हटलेले माऊलीने, मी माझी आठवण विसरले जायाचे अंत करना, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणि हा मीपणा कधीच गेला पाहिजे सांगू का तुम्हाला राजाओ. जोपर्यंत आपले इंद्रिय चांगले तोपर्यंत जर गेला तर काहीतरी पादरात पडन. नाहीतर नर्मदेचा गोटा किती जरी पाणी वाहिलं त्याच्याहून बदल महत्वाचा आहे, त्याला इंग्रजीमध्ये चेंज असं म्हणतात. आतापर्यंतच्या आपल्या आयुष्याचा कधीतरी बसून विचार केला पाहिजे, आपल्याला मिळलं काय आतापर्यंत, आपलं किती आयुष्य गेलं. असं तुम्ही उद्या रानात जाऊन बसवायचं एकांतात, म्हातारीला नाही संग एकट्यानेच जायचं. दोघं गेल्यावर दुसरी चर्चा करताना घरातली परत वादाची. आणि 2 मिनिटं फक्त सज्जन हो एका जागेवर बसायचं. किती मिनिटं सांगितले मी? 2 मिनिटं. आणि 2 मिनिटं बसून जर तुम्ही एक जर काम रोज केलं ना, तुमचा दिवस चांगला गेल्याशिवाय राहणार नाही. गुले महाराज 24 तासामधून 2 मिनिटं गेले, खाली किती राहिले? 23 तास आणि 58 मिनिटं. मग या 2 मिनिटाचा एवढं काय औषध आहे महाराज, त्याचं सांगतो तुम्हाला. 2 मिनिटं फक्त एकांतात बसायचं आणि एक काम करायचं. काय? जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि एवढं म्हणून आपल्या कामाला किती मिनिटं झाली? 2. पण माणसं म्हणतात महाराज मरायला वेळ नाही. काय तुम्ही सांगा आता, कशाला वेळ नाही महाराज? माणसाला मरायला वेळ नाही. बऱ्याच माणसाला त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांची एक ओवी सांगतो सज्जन हो. आपल्याला संत का कळत नाही, देव का कळत नाही? सांगू, माणसाला मी म्हातार झालोय हेच कळत नाही. माऊली म्हणतात एका ओवीमध्ये, आणि अंगी वृद्धतेची संज्ञाये मरणाची, परितारुण्याची भुली न फिटे. किती गोड ओवी आहे महाराज. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, आणि अंगी वृद्धतेची संज्ञाये मरणाची, परितारुण्याची भुली न फिटे. तारुण्यपणाला माणूस विसरायलाच तयार नाही, म्हातार झाला तरी. कोणी म्हातार समजित आहे का सांगा बरं? म्हातारीला सुद्धा म्हातारी म्हणलं तर घरात राग येतोय, म्हाताऱ्याला सुद्धा म्हातारं म्हणलं तर
राग येतोय आणि ते म्हातारपण झाकण्यासाठी महिला आणि पुरुष सुद्धा डोक्याला मेहंदी लाव, काळ कर, काहीतरी वंगान लाव. का चालू आहे? मी तरुण आहे हे दाखवायचंय. पण ते किती काळे केस केले तरी त्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या काही जात, त्याच्याहून म्हातारच दिसतंय. म्हातारी बाजारात गेली पाथर्डीचे, एक आयुष्य कसं जातंय आपलं ते सांगतोय तुम्हाला. पण संत मायबाप इथे कळत नाही याच्याकरता सांगतो. म्हातारी बाजारात गेली, पाथर्डीला गेली. म्हातारी म्हणली आरसा केवढ्याला रे बाबा? म्हणला गुले महाराज ते दुकानदार म्हणला 60 रुपयाला. म्हातारी म्हणली लुटाया बसला काय? काय झालं म्हणला? अरे मी 18 वर्षाची होते तेव्हा आरसा रुपयालाच येत होता आणि तोंड चांगलं दिसत होतं, आणि आता 60 रुपये घालून सुद्धा तोंड बराबर दिसत. दोष कशाचा आहे? आरशाचा दोष आहे का त्याच्यात? बरोबर नाही महाराज. आणि तुम्ही म्हातारीला हसू नका, आपलं सुद्धा असंच आहे. आजा मेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. आणि पाहता पाहता आपला पण नंबर आला. आणि म्हणून आज भाऊंची पुण्यतिथी त्या ठिकाणी का साजरी होते? गडावर जर आपण पाहिलं, गैनाथ गडावर लाखो माणसं माथा टेकवतात. तिथं का टेकवतात? डोक्याला लागलेत का लोक? नाही महाराज. काय कारण आहे मग माथा टेकवण्याचं? इथं डबल वर्ष श्राद्ध सुद्धा घालायला पोरं म्हणतात. मी गेल्या वर्षी घातलं होतं बापाचं, ते आता बघा कुणी घालायचंय ते 2-3 असले तर. पण का लाखो समाज माथा टेकवतो? त्याचं कारण गेले दिगंबर संत भेटे, आणि घसा चांगला टिकलाय बर का बाबा. सकाळी एक कार्यक्रम केला, काल्याचं कीर्तन, लांबचा प्रवास, पाटोद्याच्या पुढं सोने सावरगाव म्हणून, आणि येताना एवढा थकवा आला. पण तुमची प्रसन्नता पाहून सगळा थकवा त्या ठिकाणी गेला. नाही तर म्हणलं 1 दिवसाचा कार्यक्रम करायचं म्हटलं 2 दिवसाचा. आज पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणजे कोणत्या बोंग्याचं तोंड कुणीकडे लावा लागन, आवाज कुणी काही. जसं नांगर पहिल्या दिवशी धरला की शिवळाट्यात त्या शिवळा काही बसत नाहीत, बैल येड्यावानी करतेत, तवार सगळं झालं तर बुटूरनं निष्ठून जात आहे पुढं. नाही तर नांगूर धरणारा उलथून पडतोय बांधाच्या कडाने, दगडात नांगूर गुतून. हाय का नाही? होय रे. तू गुळ मात्र ठेवूच नको. तू म्हण त्याला ठेव म्हणलं, तो म्हणतो कवार ठेवा तरी कटाळलोय मी. ठेवतोय असा मोठा खडा ठेवतोय, 10 वर्षापासून मायावर फिरतो. है का नाही? तुम्ही हसलात आता त्याला बोलल्यावर, पण तो वाट आणि माझ्या बघत असतोय. मग काय आता गाडीत बसल्यावर, है ना? म्हणून आणि माणसाने जीवन कसं जगलं पाहिजे महाराज. आदरणीय नामदेव शास्त्रीजी सांगत असतात की भविष्याची माणसाने फार चिंता करून जगायचं नाही. आपण दुःखी जगा नाही तर सुखी जगा बाबा. मृत्यूच्या जवळ चाललोत का लांब चाललोत? हा, जवळ चाललोत. मागचे बसलेली माणसं मृत्यूच्या आपण जवळ चाललोत का लांब चाललोत? जवळ चाललेलो आहे. मग त्याच्याकरता आनंदाने त्या ठिकाणी या जीवनामध्ये संत स्वतः आनंदी का राहिले गुले महाराज? आपल्याला आनंद जो मिळणार आहे ना राजा, हा इतर साधना करून आनंद मिळणार आहे आपल्याला. आणि साधना काढला आनंद कायमचा टिकत नाही.
तुम्ही इमानदारीने सांगा बरं. आता आम्हाला अनुभव नाही म्हणून तुम्हाला विचारतो, जेवढी पत्नी मुलं व्हायच्या आधी प्रेम पतीवर त्या ठिकाणी करते, मुलं झाल्यानंतर त्या प्रेमात सुद्धा विभागणी होते, हाय का नाही? फरक आहे का नाही? काही नवीन जेवढं प्रेम आहे तेवढं राहतं का? हा सुद्धा लग्न झाल्या झाल्यात 2-1 वर्ष तिकडून थोडा आवाज आला तरी याचा कानूसा लगेच असतो, काय म्हणते. शेजाऱ्याने विचारलं पत्नी कुठं गेली तरी म्हणतो काय करायचंय, काय काम आहे मला सांगा, समजून सांगा काय काम आहे नेमकं. आणि तीच स्त्री आहे, वाक्य ऐका, आणि तीच स्त्री म्हातारी झाल्यानंतर जर शेजाऱ्याने विचारलं आजी कुठे आहेत, ती का मला विचारून जाती का, असं म्हणतो का नाही? माणूस तोच आहे महाराज, माणूस तोच आहे. पण काय झालं, विचार त्या ठिकाणी बदलले. दिवसेंदिवस साधनाकडून कोणत्याही त्या ठिकाणी आनंद घेतला की तो कायमचा टिकत नाही. माझं वाक्य नीट आहे का? साधनं कोणती सगळे नाशिवंतच आहेत महाराज. म्हणून तुम्हाला एक सूचना दिली जात असते, तुम्ही ज्यावेळेस लग्न मंडपात उभा राहता ना, त्यावेळेस जे शेवटचं मंगल असतंय ना, शेवटचं तुमचं, त्याच्यामध्ये तुमचं लक्ष जर असलं, तुमचं लक्ष कायचं, लग्नाच्या टायमाला मंगल अष्टकावे, तुम्हाला ती नवरी कोणी घुंगरी घेऊन जायचं पडलेलं होतं है ना. त्यावेळेस तुम्हाला एक शब्द वापरला जातो, ब्राह्मणदेव सांगतात काय, आता वद सावधान समय साधा समय पयसे. बोलू का पाची मंगल सर? मला एक काम छेदला तर पोरगा म्हणला, शास्त्री महाराज तुम्ही जर मंगलाष्टक म्हणला तर डबल लग्न करावं वाटतंय, हाय का नाही? विठाला विठाला. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जागं व्हायचं सांगितलंय. आता सावधान म्हटलेलं आहे तिथं. तुकोबाराय सुद्धा म्हटले, सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. मग आपला विषय इथं चालला होता, भाऊंची पुण्यतिथी होते. लोक कुठेही माथा टेकीत नाहीत महाराज. ऐका राजाओ, आपल्या स्वतःसाठी आपण किती जरी केलं तरी जगाला काही उपकार. आपल्या स्वतःसाठी आपण रानात पाईपलाईन केली, घर बांधलं, बंगला बांधला, बँकेत पैसे टाकले. तुकोबरायाचं प्रमाण सांगतो, कोण नाही दक्ष करिता संसार, आम्ही तो विचार व मन केला. आपल्या स्वतः करता सगळे दक्ष आहेत का नाही? दक्ष आपल्या स्वतः करता सगळे दक्ष आहेत. आणि आपल्या करता किती जरी केलं तरी त्याची कीर्ती राहत नाही. माणसं म्हणतात त्याच्या करता केलंय त्याने, आम्हाला काय करायचं. म्हणून साने गुरुजीची एक कविता होती, खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमार पावे, कोणाना व्यर्थ शिनवावे, कोणाना व्यर्थ हिनवावे, समजता बंधू मानावे, जगाला प्रेमार पावे. आपण 2 गोष्टी विसरायच्या नाही महाराज. कोणत्या? एक देव आणि एक संत, हे विसरायचे नाही. आणि कोणत्या गोष्टी विसरून जायच्या सांगू का राजाओ? तुमचा कोणी जर अपमान केला असेल तर तो विसरून जायचा. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडून जर कोणाला अपशब्द गेलेला असेल तो सुद्धा विसरून जायचा. अशा जर गोष्टी आपण केल्या तर जीवनामध्ये आणि संतांसारखंच सुख आपल्याला प्राप्त होईल. मला सांगा, संतांना का सुख प्राप्त होत होतं सांगू का तुम्हाला? गुले महाराज, त्यांचं सुख असं होतं, एकटेच सुखात होते ते. आणि आपण एकट्याला आपल्याला सुख त्या ठिकाणी लाभत नाही. संतांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही पाहिलं, तुकडोजी महाराजांची एक कविता होती आपल्याला, तुम्हाला होती का? तुम्ही शाळेतच गेले का नाही? पहिला प्रश्न. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे हो, या जो पडित माझ्या,
ऐका, कुठं सुख मिळलं त्यांना? कुठं? झोपडीत मिळलं. आपल्याला बंगल्यात आहे का सुख? नाही महाराज. का? या बंगल्यात माझ्या फरशीवरी पडावे, स्लॅप कडे पहावे, मनक्यात गॅप व्हावे, या बंगल्यात माझ्या. आपल्याला बंगल्यात सुद्धा सुख. कर्जाऊ काम केले, हाऊसिंग सोसायटीचे कर्ज काढले, खायाला दाणे नाही राहिले हो, या बंगल्यात माझ्या. आपल्याला कायचं सुख आहे महाराज? माणसाला जर विचारलं तर एखाद्याला, बाबा बरं चाललंय का? आनंदी आनंद आहे का? तो म्हणतो कसा आहे मी? आनंद आहे. कशाचा आनंद आहे महाराज? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि राजा हो, तुम्हाला सुखी सुद्धा होता येते अवघाची संसार. पण कधी? सांगतो तुम्हाला, दंडामध्ये जर असं पाणी चालू असलं आणि मोटर जर बंद झाली बाबा, बर का पीटी मास्तर, तर थोडं थोडं दंडात पाणी जे साचलेलं असतं ना, पुन्हा जर मोटर चालू झाली बंद होऊन, तर ते मागचं पाणी काय करीत असतंय? त्या साचलेल्या पाण्याला पुढं रेटीत असतंय. आणि जर ते पाणी इज्जतीत पुढं गेलं तर ठीक आहे, नाही तर मागचं पाणी काय करतं? तसं जर नाही गेलं तर जोरात रेटीत त्याला पुढं. तसं त्या साचलेल्या पाण्यासारखं जर आपण इज्जतीत जर प्रपंच पोरांच्या हातात दिला तर मग सुखी, नाही तर मग मागच्या पाण्याने रिटिल्यावानी हिसकाळून का घेतला, मग मात्र त्या ठिकाणी नाही कोणाची कोणी, अशी अवस्था होते महाराज. आणि हे कधी कळलं पाहिजे माणसाला? योग्य वयात कळलं पाहिजे. बऱ्याच माणसाची असा गैरसमज असतो, परमार्थ कधी केला पाहिजे? म्हातारपणी का बाबा? मग लग्न म्हातारपणी करायचं ना, काय होत होतं? हा, है का नाही? म्हणून मला एक सांगा तुम्ही महाराज, साधं नियम सांगतो. तुम्ही देव जो असतो ना, देवाला इतकं वेडपट समजिलं का हो काही? आपण जगात सगळ्याला फसू शकतो महाराज, ऐका बर का माझं वाक्य, पण आपण देवाला फसू शकत नाही. आपण काय करतो महाराज? काही पूजा जर करायची झाली सत्यनारायणाची, तर खरं बोला बरं, चांगल्या सुपाऱ्या आणतोत का? जरा कसल्या कवायना त्या सुपाऱ्या आणतोत, ब्राह्मणाला देतो, पुन्हा ब्राह्मण त्या सुपाऱ्या नेऊन येतो, पुन्हा त्या तुमच्याकडे येतात परत, है ना? म्हणून भावे विन भक्ती ती विन मुक्ती, बळी विन शक्ती बोलू नये. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. आणि हे संत कशाला येतात? आधार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा धराया
तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. आता याचा अर्थ असा पाहिजे संत नेमका अवतार कशा करता घेतात. आता तुम्ही बसलेले जेवढे माणसं आहेत तुम्हाला जर मी एक प्रश्न विचारला यातले सज्जन किती माणसं आहेत वर हात करा. वर हात करा म्हणलं तर माणसं करणार नाहीत आणि करू बी नाही बर का. तुम्ही म्हणता कशावरून आम्ही सज्जन त्या ठिकाणी नाही. सज्जन आहे किती म्हटलं तर वर हात करा म्हणलं तर करा बरं कुणीच करीना. बरं जाऊ द्या सज्जन जाऊ द्या. बर दुर्जन कोण आहे म्हटलं वर हात करा म्हणलं तर असं कसं. सज्जन कोण आहे म्हणलं तरी वर हात करीनात तुम्ही आणि दुर्जन कोण आहे म्हटलं तरी वर हात करीनात. अहो एखादा माणूस म्हणत महाराज काय बोलता तुम्ही आम्ही दर महिन्याच्या वारीला कुठे जातो वामन भाऊच्या ठिकाणी जातो किंवा पंढरपूरला आम्ही जातो. हे सज्जनतेचं लक्षण नाही का आमचं. सज्जनतेचं लक्षण आहे. पंढरपूरला जाणं सज्जनतेचं लक्षण आहे दर महिन्याला. पण त्या ठिकाणी वय वाढून घेणं वय नसलं बसत तरी बळच खोटं आधार कार्ड तयार करून घेणं आणि सरकारला फसवणं हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे का. सज्जनतेचं लक्षण बसतं काही. खरं बोला आपला आपण विचार करा आपण त्या ठिकाणी आहेत का 60 वर्षाचे नाहीत. हे म्हणजे सज्जन म्हणलं तरी माणसं वर हात करीत नाहीत आणि दुर्जन कोणी म्हटलं तरी वर हात करीत नाहीत. म्हणजे धड आपण सज्जनही नाही आणि धड आपण दुर्जनही नाहीत. मग कोण येत आपण जड जीव आहेत म्हणून उद्धाराया जना जड जीवा उद्धाराया जना जड जीवा उद्धाराया जना जड जीवा उद्धाराया जना. अवतार अनेक रूपाने आपल्याला जड रूपाला उपदेश केलेला आहे. नाथ महाराजांनी तर त्या भिकारणीला तिच्या रूपाने आपल्याला उपदेश केलेला आहे. महाराज ते भिकारीन पहिल्या काळामध्ये दारामध्ये यायचे. आल्यानंतर ती भिकारीन त्या ठिकाणी म्हणायची वाडगी माय की सारी फणी गमैना काळी पोत म्हणे गे की सारी फणी गमैना काळी पोत म्हणे गे काळी पोत म्हणे गे काळी पोत म्हणे गे की सारी फणी गमैना काळी पोत म्हणे गे. जुन्या काळामध्ये यायच्या महाराज आणि अनेक भक्तांची सेवा देवाने केलेली महाराज. जनाबाईची तर किती कामं केली काय सांगावं तुम्हाला. आताच्या काळात सांगता यायचं नाही पण पहिल्या काळामध्ये महिला डोक्यावर पदर सगळ्या घेत होत्या. आता घेत नाहीत है का नाही. त्याचं कारण असे पहिल्या काळामध्ये त्या ठिकाणी पतीची परिस्थिती नसायची तेल आणून द्यायची आणि तेल जर नव्हत नाही लावलं त्या डोक्याचा काय व्हायचा. हा राईट झाप. आणि तो झाप जर दुसऱ्याला दिसला तर पतीची काय होईल इज्जत जाईल म्हणून ते आपलं झाकून. आता पती सक्षम झाले कितीक तेल आणून देतात काही अडचण नाही. पण जनाबाईच्या डोक्यातल्या राजा हो आजी तुम्हाला कळत असन चांगलं मला कळत आहे म्हणल्यावर तुम्हाला कळतंय ना. तुम्ही आजी चष्म्यावाल्या पहिल्या काळामध्ये जनाबाईची किती सेवा केल्या गुले महाराज. डोक्यामध्ये वा व्हायच्या वा
वा व्हायच्या बरं का डोक्यामध्ये पहिल्या काळामध्ये, हे बोल नको. आणि त्या वा काढण्याचं काम माझ्या देवाने केलं महाराज जनाबाईच्या. नामदेवरायाचं प्रमाण सांगतो बरं का महाराज, मोगम बोलत नाही. केस विंचरोनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाली. आणि त्या वामध्ये 3 प्रकार आहेत. एक एकदम छोटी असती त्याला काय म्हणतात? हा, आता तुम्ही सांगा बरं का. छोटी आहे त्याला लीक. आणि थोडी मध्यम असती तिला काय म्हणतात? हा बरोबर आहे. आणि एकदम एक मोठा असतं महाराज त्याला पेना. पेडा. विठाला 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 विठाला. जुन्या काळामध्ये आजीबाई अशी उन्हाला फणी घेऊन बसायची बाहेर. आणि फणी घेऊन उन्हाला बसली आणि ते सैन्य एकदा डोक्यातलं बाहेर निघलं. आणि एकदा निघलं बाहेर, मला काय सांगायचंय त्यातून तुम्हाला, जोपर्यंत आपल्याला आपल्यामध्ये दोष आहेत हे कळत नाही ना, वाक्य नीट ऐका राजाओ, तोपर्यंत आपण ते दोष काढायच्या प्रयत्नात पडत नाहीत बरं का. नीट ऐका. पण ज्या दिवशी आपल्याला कळलं की आपल्या दोष येत, मग आपण ते काढायच्या प्रयत्नात. माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. तुकोबाराय म्हणतात, मला माझे अवगुण कळाले पण काय करू मन विवेक होऊ देत नाही. आणि मग एखाद्या मावशीच्या डोक्यात जर एखादी ऊस सकाळ सकाळ दिसली तर मग तिला काय वाटेल? आपल्या डोक्यात एक दिसली म्हणजे याचा अर्थ बऱ्याच वा झालेल्या आहेत. पण जोपर्यंत ऊ दिसत नाही तोपर्यंत ती काढायच्या प्रयत्नात डोक्यातल्या वा करीत नाही. तसं दोष दिसत नाही तोपर्यंत आपण ते दोष कमी करायचा प्रयत्न करत नाहीत. जुन्या काळामध्ये म्हातारे माणसं आपले खाळ्यावर राहायचे आणि खाळ्यावर राहिल्यानंतर डेखणं राहायचे ढेकून. आणि ते एखादा ढेकून किंवा गोचिड जर त्याच्या असा इकडं बगलात कुठं चिकाटलेला दिसला आणि मग त्याच्या लक्षात यायचं काय इथं गोचिड आहे. जनावरात ते गोचिड व्हायचे त्याला. एखादा जर झाला, ऐका मला काय सांगायचंय त्यातून, जोपर्यंत त्याला माहित नाही ना राजा हो इथं गोचिड आहे, तवार तो गोचिड काढायचा प्रयत्न तो करीत होता का? नव्हता करीत. बर दिसलाय गोचिड आता इथं चिकाटलेला, मग असं म्हणायचं म्हातारं राहून द्या आता 2-3 दिवसापासून म्हणलं अजून 2-1 दिवस राहून द्या इथंच, असं म्हणेल का बाबा? काढीन बर लगेच काढीन. पण जोपर्यंत कळत नाही ना इथं गोचिड आहे तोपर्यंत ते काढायच्या प्रयत्नात पडत नाही. तसं आपल्यामध्ये जोपर्यंत दोष आहेत हे कळत जोपर्यंत नाही तोपर्यंत आपण ते काढायच्या प्रयत्नात पडत नाहीत. आणि मग त्या आजीबाई अशी उन्हाला बसली ना, त्या म्हातारीचं समाधान का व्हायचं सांगू का तुम्हाला? एखादी ऊ बाहेर काढली तरी होत नव्हतं समाधान. ती काय रस्त्यावर सोडून देत नव्हती म्हातारी. मग ती ऊ अशी हळूच घ्यायची, नखावर ठेवायची आणि दोन्ही नखाची टक्कर जवार होत नाही तवार म्हातारीला समाधान नाही महाराज. म्हणून केस विंचरोनी मोकळे केले, जनी मने निर्मळ झाले. श्रीखंड चंदन उगळ श्रीखंड चंदन उगळ श्रीखंड चंदन उगळ श्रीखंड चंदन कामं केली राजा हो. अजून एखादं उदाहरण सांगा ना. सांगतो तुम्हाला. शबरी मातेचे शबरी माता जी आहे तर प्रभू रामचंद्राचे पाय जे आहेत ना राजा हो, प्रभू रामचंद्राचे पाय 3 वेळेस धुतले गुले महाराज. किती वेळेस? 3 वेळेस. पहिल्यांदा प्रभू रामचंद्राचे पाय कोणी धुतले हो? जनक राजाने धुतले. जनक राजाने धुतले. तिथं पात्रही सोन्याचं होतं आणि तांब्या सुद्धा सोन्याचा होता.
दुसऱ्यांदा ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचे पाय धुतले, केवटाने धुतले, तिथं काठोट होती, काठोट लाकडाची आणि नाव सुद्धा कशाची होती? लाकडाची होती. आणि तिसऱ्यांदा ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचे पाय धुण्याची वेळ आली, त्यावेळेस सज्जना हो, शबरी मातेकडं ती वेळ आली, त्यावेळेस शबरीकड तांब्याही सोन्याचा नव्हता आणि पात्रही सोन्याचं नव्हतं, पण पात्र नव्हतं, पण पात्रता मात्र होती महाराज. आणि ही पात्रता एकदा का आपण मिळवली तर मग काय होतं महाराज? सुखी येतो घरा. नारायण सुखे येतो घरा, नारायण सुख येतो घरा, नारायण सुख येतो घरा. नलगतीस असे दावे वनांतरा, सुखी येतो घरा. नारायण सुखी येतो घरा. नारायण सुख येतो सुख येतो मग कुठेच जायची गरज नाही, सगळे कोडे सुटतेत. नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी, अनंत पापे कोडी गेली त्याची. पण खऱ्या अर्थाने मग माऊली ज्ञानोबरायाला जर विचारलं ना, माऊली ज्ञानोबराय तुम्ही भाग्यवान कोणाला म्हणता हो? माऊली ज्ञानोबराय म्हणतात बुद्धीचे वैभव, किंवा अजून प्रमाण सांगतो एक, की माऊलीला जर विचारलं हरी बुद्धी जपे तो वाचेशी सुलभ रामकृष्ण. अहो माऊली तुम्ही हे जरा अवघड सांगितलं, आजूक सोपं सांगा ना, भाग्यवान माणूस कोणी? माऊली म्हणतात मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. अहो माऊली भाग्यवान सांगितला हो तुम्ही, पण करंट्या कपाळाचा सांगा ना मग. तो सुद्धा हरिपाठात सांगितला, उपजोनी नेने ऐदत वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय. अहो हे जरा ज्ञानाच्या दृष्टीने झालं हो, भक्तीच्या दृष्टीने सांगा ना माऊली. ते सुद्धा हरिपाठात सांगितलं. करंटा कोणाला म्हणायचं? नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त, हरिशी न भजत दैवहात. अहो माऊली ह्यो झाला भक्तीच्या दृष्टीने करंटा, पण भक्तीच्या दृष्टीने भाग्यवान सांगा ना. तो हरिपाठात सांगितलं, हरिनाम सार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोणवाने, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पण आपल्याला हे कधी कळलं पाहिजे? 2 नोटीस येण्याच्या आधी कळलं पाहिजे. माणसाला दाताची पंगत उठायला लागली समजायचं पहिली नोटीस आली, आणि त्या ठिकाणी केस पांढरे व्हायला लागले समजायचं दुसरी नोटीस आली. आणि ह्या नोटीस येण्याच्या अगोदर महाराज जर आपण जाग झालो तर काय वाढतं? तिसरं वाढवया सुख भक्ती भाव, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव भक्ती भाव
सांगायलं सुख वाढतं त्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर. वाढवावे सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. अहो का वाढतं त्याचं कारण सांगू का? संत महाराज आपल्या महिमेमध्ये जीवन जगत असल्यामुळे कायमचे सुखी आहेत. का? किसमें मगन कोई किसमें मगन रे, जहाँ कोई नहीं हमें उसमें मगन रे. किसमें मगन रे, किसमें मगन, यहाँ कोई नहीं है किसमें मगन. किसमें मगन कोई किसमें मगन रे, जहाँ कोई नहीं हमें उसमें मगन रे. किसमें मगन, किसमें मगन, यहाँ कोई नहीं हम किसमें मगन. यहाँ कोई नहीं हमें उसमें मगन रे. यहाँ कोई नहीं हम किसमें मगन रे. यहाँ कोई नहीं हमें उसमें मगन रे. यहाँ कोई नहीं हम किसमें मगन रे. वा. आणि ते फक्त चाल जरी म्हणत राहिलं का तरी जसे चढाला जर बैलगाडी लागली आणि चढाला बैलगाडी लागली, तुम्ही तंबाखूचा इडा माळतात, हेल भरलेला आहे माग माग नदी आहे, असं जमतं का? टचीव दापावं लागते तो. हा बैल काही दापावं लागते टचीव आहे का नाही? आणि टचीव दाबताना सुद्धा चाकाच्या खाली पाय येऊन द्यायचा नाही. आता हो बघा माझ्या बरं आलेला आहे, ह्यो किन्नेर व्हायला गेलता आणि वर साईड सांगत होता लेपला मारा आणि पायावर पुढचं टायर आलेलं माहित नाही. बघा आता काय माया का तुम्ही नारदाच्या गाद येऊन बोलतोय ते काय खोटं आहे काय? त्याला विचारा तुम्ही, आहे का नाही? म्हणजे ती लय जुनी गोष्ट आहे. बरोबर ना रे? कवाची आहे? हा 94ची, म्हणजे लग्नाच्या. हा त्या काळात मुली मिळत होत्या, नाही तर आज तुम्ही मारुतीला पाणी घालायच होती. विठाला विठाला म्हणून आपल्या महिमेमध्ये जर आपण जीवन जगलोत राजा ऐका, आणि संगतीचा परिणाम एवढा होतो माणसाला. वाईट पुस्तक वाचल्याचा परिणाम लवकर होत नाही, पण संगतीचा परिणाम लवकर होतो. आणि या संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर काय होतं? त्यांचा गुण आपल्याकडे कसा आहे तो शेवटचं चरण. उधराया
शेवटच्या चरणामध्ये तुकोराय सांगतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, तैसे तुम्ही जगी संत जन. चंदन आपणही सुगंधित आहे आणि त्याच्या सानिध्यामध्ये येणाराला सुद्धा सुगंधित करता. त्या पद्धतीने आपण त्यांच्या सानिध्यामध्ये, भाऊबाबांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर, त्यांच्या विचाराच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपली सुद्धा जीवनाची गती चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. यथामथी यथा अवकाश झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो. माझ्या बरोबर आलेले आमचे उद्धव सर आघाव मुख्याध्यापक मच्छू आहे, त्याचप्रमाणे आदरणीय घुले महाराज आहेत. तसेच घुले महाराजांनी, हरिभाऊ महाराज घुले यांनी एप्रिल महिन्यामध्ये आपली शिवकथा तिथे दुपारी संगीत शिवकथा ठेवलेली आहे आणि 7 दिवस जरी याला जमलं नाही, जेवढे दिवस जमन तेवढं बघायचं एखादी शिव. फार सुंदर अशी संगीत शिवकथा त्या ठिकाणी यावर्षी आयोजन केलेलं आहे. त्याचाही सगळ्यांनी लाभ घ्यायचा. आपले मिस्त्री ते सुद्धा उपस्थित आहेत, गावातील सर्व टाळकरी मंडळी, पीटी मास्तर सुद्धा गारा असताना अंगाव घेऊन का ना पेटी वाजवली, त्याबद्दल धन्यवाद देतो. मृदंगाचारी आहेत तुम्ही सर्वजण, पुरुष मंडळी, महिला मंडळी. आणि आता यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे, तो महत्वाचा आहे आणि थोडा उशीर झाला 15 मिनिट माझ्याकडून, आहे का नाही, पण होऊ द्या. झाला तर आता काय करावं की लवकर कार्यक्रम सुरू झाला नाही, त्यामुळं 15 मिनिट लेट झालं. मला 8:40 त्या ठिकाणी सांगितलं होतं की झालं पाहिजे, त्याबद्दल क्षमा मागतो. आणि असाच कार्यक्रम, अशीच बुद्धी या तरुण मंडळींना भाऊ बाबाकडून प्राप्त होणारे महाराज, की मला एक म्हणायचं, ही का करणं गरजेचं आहे की तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातली भय नरका जाणे. आणि वयोवृद्ध माणसांनी सुद्धा याच्यामध्ये जास्तीत जास्त सहकार्य राहू द्यायचं, आहे का नाही. का या जर मुलांना हे करायचं जर वळण लागलं तर ते घरी आल्यानंतर सुद्धा आपल्याशी चांगले वागल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून
बहुसंख्य महिला मंडळी आमची उपस्थित राहिल्या, पुरुष मंडळी आहेत आणि उपस्थित राहिले ते एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्यक्रम श्रवण केला। आता थोडे मागं बसले कारण तंबाखूच्या नेटाने थोडं मागच बसावं लागतंय जरा जागा बघून, आहे का नाही? काही मंडळी असते खाणारी त्या अनुषंगाने, त्यामुळं पण उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद। आणि उद्धव भाऊनी फोन केल्यामुळे तुमच्या सर्वांचं दर्शन झालं आणि याच ठिकाणी जो कार्यक्रम चालू आहे आपला निपाणी जळगाव है ना, तर अशीच सद्बुद्धी त्या मुलांना प्राप्त व्हावी अशी भाऊंच्या ठिकाणी मी प्रार्थना करून माझ्या वाणीला पूर्ण विराम। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली।